नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा 10th स्टँडर्डचा मॅथ 1 लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स या लेसन मधला प्रॅक्टिस सेट 1.5 त्यातलं फोर्थ सम बघा. द डिनॉमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन इज अ 4 मोर दॅन द ट्वाइस इट्स न्यूमरेटर. पुढे बघा, डिनॉमिनेटर बिकम 12 टाइम द न्यूमरेटर इफ बोथ द न्यूमरेटर अँड द डिनॉमिनेटर आर द रिड्यूस बाय 6 फाइंड द फ्रॅक्शन. तर बघा, आपल्याला फ्रॅक्शन फाइंड आउट करायचं आहे. तिथे कन्सिडर करा, लेट फ्रॅक्शन बी x अपॉन y. त्या फ्रॅक्शनला आपण काय कन्सिडर केलं, x अपॉन y, म्हणजे न्यूमरेटर x आणि डिनॉमिनेटर y. तर बघा, आता प्रत्येक कंडिशन आपण इथे घेऊ. फ्रॉम फर्स्ट कंडिशन, बघा इथे फर्स्ट कंडिशन काय, डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन. बघा, डिनॉमिनेटर काय आपल्याकडे y. डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज अ 4 मोर दॅन, बघा 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. बघा 4 मोर दॅन ट्वाइस इज न्यूमरेटर, म्हणजे अशी कंडिशन आपण तयार केली. बघा इकडे हा 2x आहे, त्याला लेफ्ट साइडला घ्या, म्हणजे हा होईल -2x प्लस y इज इक्वल टू 4. इथे मला इक्वेशन नंबर 1. त्यानंतर बघा सेकंड कंडिशन, फ्रॉम second condition, denominator become 12 times the numerator if both the numerator and denominator are the reduced by 6. म्हणजे लक्षात घ्या, मी पुन्हा मराठीत सांगतो, त्याचं मीनिंग काय आहे. डिनॉमिनेटर मधनं 6 मायनस करायचा आहे आणि न्यूमरेटर मधनं सुद्धा आपल्याला 6 मायनस करायचा आहे, आणि तो त्याचे किती आहे 12 टाइम. म्हणजे न्यूमरेटर इज अ डिनॉमिनेटर इज अ 12 टाइम द न्यूमरेटर इफ डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटर रिड्यूस बाय 6. म्हणून याच्यातून आपण काय केला, 6 मायनस केलाय. y मायनस 6 इज इक्वल टू 12 into x 12x, 12 6 are 72. बघा इथे हा -12x आहे, याला लेफ्ट साइडला घ्या, म्हणजे हा होईल -12x प्लस y इज इक्वल टू -72. -6 आहे इथे +6 -12x प्लस y इज इक्वल टू -72 प्लस 6 -66. इथे मला इक्वेशन नंबर 2. बघा पुढे, टेकिंग इक्वेशन 1 and 2. बघा फर्स्ट इक्वेशन -2x प्लस y इज इक्वल टू 4. सेकंड इक्वेशन -12x प्लस y इज इक्वल टू -66. इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2. बघा इथे प्लस y, तर आपण काय करू, एक टर्म कॅन्सल करण्यासाठी आपल्याला साइन चेंज करावे लागतील. मायनस आहे त्याचा प्लस करा, प्लसचा मायनस आणि या मायनसचा प्लस, म्हणजे प्लस y मायनस y विल गेट कॅन्सल. +12, बघा इथे +12 आणि -2 म्हणजे +10x इज इक्वल टू +66 प्लस 4, म्हणजे हा झाला आपल्याकडे 70. x इज इक्वल टू 70 अपॉन 10. x इज इक्वल टू 10 7 70, म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे 7. त्यानंतर बघा पुट x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन 1. बघा इक्वेशन 1 मध्ये आपण 7 पुट अप करू. बघा -2x प्लस y इज इक्वल टू 4. बघा x ची व्हॅल्यू 7 प्लस y इज इक्वल टू 4. -14 प्लस y इज इक्वल टू 4. प्लस 4 आहे, लेफ्ट साइडला आणा, म्हणजे -14 मायनस y इज इक्वल टू प्लस y आहे, इथे लक्षात घ्या +4, इथे -4 आहे. हा प्लस y जो आहे तो राइट साइडला घ्या, म्हणजे -y इथे -18 इज इक्वल टू मायनस विल गेट कॅन्सल. देयरफॉर y इज इक्वल टू 18. तर बघा आपल्याकडे x आणि y निघालेला आहे. तर रिक्वायर्ड फ्रॅक्शन x अपॉन y इज इक्वल टू, बघा x ची व्हॅल्यू 7 आणि y ची व्हॅल्यू 18. तर अशा पद्धतीने आपल्याकडे फ्रॅक्शन आलेले आहेत 7 अपॉन 18. बघा नेक्स्ट सम, 2 टाइप ऑफ बॉक्सेस A and B are to be placed in a truck having a capacity of 10 ton. बघा आपल्याकडे दोन बॉक्सेस आहे, एक A टाइपचा बॉक्स आहे आणि एक B टाइपचा बॉक्स आहे, आणि ट्रकची जी काही कॅपॅसिटी आहे ती आहे 10 टनची.
when 150 boxes of type A and 100 boxes of type B are loaded in the truck. Its weight to the 10 ton. पुढे बघा, but when 260 boxes of type A are loaded in the truck, it the can still accommodate the 40 boxes of the type B so that it is fully loaded. Find the weight of each type of box. तर बघा, आपल्याला A आणि B याचा आपल्याला काय काढायचं आहे, वेट काढायचे. लक्षात घ्या, वेट ऑफ A टाइप बॉक्स B X. बघा, A टाइपच्या बॉक्सला आपण काय कन्सिडर करू, X. आणि पुढे लक्षात घ्या, वेट ऑफ B टाइप बॉक्स B Y. बघा, पहिल्या बॉक्सला आपण X कन्सिडर केले आणि दुसऱ्या बॉक्सला आपण Y कन्सिडर केलं. आता इथे लक्षात घ्या, two type of boxes A and B are the place in the truck having the capacity of 10 ton when 150 boxes of type A and 100 boxes of type B. आता इथे लक्षात घ्या, इथं from first condition. बघा, फर्स्ट कंडिशन काय, 150 boxes of type A म्हणजे 150x आणि 100 boxes of type B आणि टोटल मिळून किती टन आहे आपल्याकडे, 10 टन. लक्षात घ्या, 1 टन इथे मी लिहून देतो बघा, 1 टन इज इक्वल टू 1000 kg. तर आपल्याकडे 10 टन दिलंय, याचा अर्थ आपल्याकडे हा राहिला आहे 10,000 kg. बघा, इथं डिवाइड बाय, या इक्वेशनला आपण डिवाइड बाय 10 करू. डिवाइड बाय 10 केल्यामुळे इथे लक्षात घ्या, 15x प्लस 10y इथे लक्षात घ्या 1000. बघा, अशा पद्धतीने आपण याला 10 ने डिवाइड केलं म्हणजे एक छोटा इक्वेशन आपण इथे बनवून घेतलं. याला आपण लागल्यास तर पुन्हा याला डिवाइड करू शकतो. तर बघा, याच इक्वेशनला आपण परत डिवाइड बाय कशाने करू, डिवाइड बाय 5. तर बघा, 5 ने डिवाइड करा, 5 3 जार 5 2 जार, इथे पण बघा 5 2 जार म्हणजे 200. इथे मला इक्वेशन नंबर 1. अजून आपण एक छोटे इक्वेशन बनवलं, 3x + 2y = 200. आता नेक्स्ट कंडिशन बघा, फ्रॉम सेकंड कंडिशन. सेकंड कंडिशन मध्ये बघा, बट व्हेन 260 boxes of type A and loaded in a truck is the weight. बघा, पुढे can still accommodate 40 boxes of type B. बघा, 260 A टाइपचा बॉक्स होता, त्याचा लोड आहे आणि B चा आपल्याकडे बघायला गेला तर 40, टोटल 10 टन म्हणजे 10,000. इथे सुद्धा बघा आपण डिवाइड बाय इथं 10 करू आपण. डिवाइड बाय 10 मुळे बघा इथं 26x प्लस 4y = 1000. आपण अशा पद्धतीने गेलं. त्यानंतर याला पुन्हा आपण बघा अजून छोट्याछोट करू शकतो. याला आपण डिवाइड बाय 2 लावू. डिवाइड बाय 2 लावल्यामुळे काय लक्षात घ्या, 2 1 जार 2, 2 3 जार, इथे 2 2 जार, इथे लक्षात घ्या 2 5 जार, 2 5 जार 10 आणि वरचे 2 0 म्हणजे बघा इथे आला हा 500. बघा, पुढे दोन इक्वेशन आपल्याला मिळाले, टेकिंग इक्वेशन 1 and 2. बघा, 1 मध्ये 3x + 2y = 200. इथे बघा 13x + 2y = 500. इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2. बघा, 2 2 आपण तयार केले आहे, पण ते कट करण्यासाठी आपल्याला साइन चेंज करावे लागतील. प्लस होता तर मायनस करा, प्लसचा मायनस आणि इथे प्लसचा मायनस, प्लस 2y - 2y विल गेट कॅन्सल. बघा, 3 - 13 म्हणजे -10x आणि 200 - 500 म्हणजे -300. मायनस मायनस विल गेट कॅन्सल. x = 300 डिवाइड बाय 10. x 0 0 विल गेट कॅन्सल. तर x ची व्हॅल्यू बघा इथे किती आली, 30. त्यानंतर बघा, पुट x = 30 इन इक्वेशन 1. बघा, x ची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये पुट अप करू. त्या अगोदर इक्वेशन नंबर लिहून घ्या. 1 इक्वेशन 3x + 2y = 200
बघा खाली 3 ब्रॅकेट x ची व्हॅल्यू 30 प्लस 2y इज इक्वल टू 200. बघा 3 into 30 90 प्लस 2y इज इक्वल टू 200. इथे लक्षात घ्या 2y इज इक्वल टू 200 प्लस 90. राईट साइडला जाताना तो मायनस 90 होईल, म्हणजे 2y इज इक्वल टू 200 मायनस 90 म्हणजे 110. y इज इक्वल टू 110 डिवाइड बाय 2. देअरफॉर y इज इक्वल टू 55. म्हणजे लक्षात घ्या अशा पद्धतीने आपल्याकडं ए टाइपचा जो बॉक्स आहे त्याचा वेट किती निघतोय 30 आणि बी टाइपचा आपल्याकडे जो बॉक्स आहे त्याचा वेट जे आहे ते किती आहे 55 kg. माझ्याकडे इथे जागा नाहीये, त्याच्यानंतर तुम्ही काय करा खाली एक स्टेटमेंट लिहा, वेट ऑफ ए टाइप बॉक्सेस इज 30 kg आणि वेट ऑफ बी टाइप बॉक्सेस इज 55 kg. म्हणजे अशा पद्धतीने तुमचे दोन आन्सर इथं आलेले आहेत. बघा लास्ट सम, आउट ऑफ 1900 kilometer we shall travel some distance by bus and some aeroplane. The bus travel with an average speed of 60 km per hour. बघा आपल्याला एव्हरेज स्पीड दिलेली आहे बसचा 60 km per hour and average speed of the aeroplane is 700 km per hour. It takes 5 hours to complete the journey. Find the distance travel by bus. तर आपल्याला बघा डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस फाइंड आउट करायचंय. तर त्यासाठी आता लक्षात घ्या, वी शॅल ट्रॅव्हल सम डिस्टन्स बाय बस अँड सम एरोप्लेन. तर आपण कन्सिडर करा लेट, बघा इथं ट्रॅव्हल बाय बस बी x किलोमीटर अँड ट्रॅव्हल बाय एरोप्लेन बी y किलोमीटर. बघा त्याने काही प्रवास केलेला आहे तो x ने केलेला आहे, बसचा प्रवास जो आहे तो x किलोमीटरने केलेला आहे आणि एरोप्लेनचा आहे तो y किलोमीटरने प्रवास केलेला आहे असं आपण कन्सिडर केलं. त्यानंतर बघा 1900 किलोमीटर टोटल जी जर्नी त्याची आहे ती किती आहे 1900. 60 किलोमीटर बस आणि ॲव्हरेजली एरोप्लेन आहे 700. तर लक्षात घ्या फ्रॉम फर्स्ट कंडिशन 60 किलोमीटर x म्हणजे 60x प्लस एरोप्लेनचं बघा 700 y इज इक्वल टू टोटल डिस्टन्स 1900. इथे बघा याला डिवाइड बाय 10 म्हणजे इथे होईल 6x प्लस 70y इथे होईल 190. इथे आपण म्हणूया इक्वेशन नंबर 1. त्यानंतर फ्रॉम सेकंड कंडिशन बघा सेकंड कंडिशन इट टेक 5 hours टू कंप्लीट द जर्नी. टोटल बसची आणि एरोप्लेनची टोटल जर्नी त्यांनी 5 hours मध्ये कंप्लीट केलेली आहे म्हणजे x प्लस y इज इक्वल टू 5. इथे आपण म्हणू इक्वेशन नंबर 2. पुढे बघा टेकिंग इक्वेशन 1 and 2 6x प्लस 70y इज इक्वल टू 190. सेकंड बघा x प्लस y इज इक्वल टू 5. इथे आपण म्हणू इक्वेशन नंबर 2. आता इथे बघा आपण समजा x जर कट करू किंवा y समजा आपण जर कट केला तर इथे आपण एक काम करू y कट करू, कारण आपल्याला फाइंड आउट जो करायचा आहे डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस म्हणजे बसला तर आपण x कन्सिडर केलेला आहे म्हणून या टर्मला मी इंटू किती लावतो 70. म्हणजे बघा पहिलं जे इक्वेशन आपल्याकडे आहे ते ऍज इट इज लिहा 6x प्लस 70y इज इक्वल टू 190. त्यानंतर इथे लक्षात घ्या 70 इंटू x 70x प्लस 70 इंटू y हा 70y आणि इथे बघा 70 इंटू 5 म्हणजे 7 5 35 आणि वरती तो 0 म्हणजे 350. इथे आला आपल्याकडे इक्वेशन नंबर 2. बघा त्यानंतर बघा पुढे 70 70 तो आपल्याला कट करण्यासाठी आपल्याला खालच्या इक्वेशनचे सगळे साइन चेंज करावे लागतील. प्लस आहे तर मायनस करा, इथे प्लसचा मायनस आणि इथे सुद्धा प्लसचा मायनस. प्लस 70 मायनस 70 विल गेट कॅन्सल. बघा 6 मायनस 70 म्हणजे इथे किती होईल आपल्याकडे मायनस 64x इज इक्वल टू 190 मायनस 350 म्हणजे मायनस 160.
बघा इथे मायनस मायनस विल गेट कॅन्सल. x इज इक्वल टू 160 डिवाइड बाय 64. x इज इक्वल टू, बघा आपण एक काम करू, 16 ने डिवाइड करू. 16 1 जार 16, 16 0 जार आणि 16 4 जार. बघा 16 4 जार 64. 4 ने पुन्हा आपण याला डिवाइड करू. 10 डिवाइड बाय 4 म्हणजे 4 2 जार 8 बाय कॅरी 2 म्हणजे 20 आणि 4 5 जार 20 म्हणजे x ची व्हॅल्यू आपल्याकडे किती आली आहे 250. आपल्याला एव्हरेज स्पीड तुम्हाला दिलाय ते किती आहे 60 किलोमीटर पर आवर आणि जर्नी आपल्याला काढायची आहे डिस्टन्स ट्रॅव्हल बाय बस. बघा आता डिस्टन्स इज इक्वल टू स्पीड, बसचा आपल्याला स्पीड दिलेला आहे इंटू 60. बघा 60 आणि त्याला इंटू आपल्याला आलेला आन्सर म्हणजे 2.5. बघा हा 0 ऍज इट इज लिहून घ्या आणि 25 6 जार 150. इथं वन डिजिट नंतर पॉइंट आहे तर म्हणजे आपल्याकडे किती जर्नी बसने केलेली आहे विशालनी तर 150 किलोमीटर. म्हणजे डिस्टन्स विशाल ट्रॅव्हल बाय बस 150 किलोमीटर.